जमीन जाती. आमच्या गोरगरिबांनी काय तिथं खायचं, जगायचं कसं? आम्हाला सरकारांचं काहीही नको. आमचं सर्व शेती जाती, सगळं आम्हाला घरं जातात. आम्हाला राहायला घरं सुद्धा नाहीत. मग त्या रस्त्यावरली आमची जी घरं आहेत तीच घरं सुद्धा आमची जातात. आम्ही काय करायचं, मग कुठे जायचं आम्ही? नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. लोकमतमध्ये नागपूर पासून गोव्यापर्यंत निघणारा शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापुरातून देखील जातो. सुरुवातीला ज्यावेळेला शक्तीपीठ महामार्गाचं ज्यावेळेला सांगण्यात आलं की हा शक्तीपीठ महामार्ग कोणत्या कोणत्या 12 जिल्ह्यातून जाणार आहे, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आहे जे कोल्हापूरमधून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यात आलेला. आजही हा विरोध कायम आहे. आता शक्तीपीठची अलाइनमेंट बदललेली आहे. काही वेगळ्या जिल्ह्यात वेगळ्या तालुक्यातून आहे कोल्हापूरच्या हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र आजही शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना पाहायला मिळतात. कोल्हापूरमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आहे जो मोर्चा निघतोय. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा अनेक गावकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. अनेक महिला देखील आलेल्या आहेत. काय सांगाल, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताय, आज पुन्हा एकदा महामोर्चा कोल्हापुरात निघतोय. महामार्ग शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे असे मी बोरोडची श्रीमती शोभाताई गणपती फराटे, जिल्हा परिषद सदस्य, बोरोडे गावचे 550 एकर जमीन जाती. आमच्या गोरगरिबांनी काय तिथं खायचं, जगायचं कसं? आम्हाला सरकारांचं काहीही नको. शक्ती महामार्ग रद्द झालाच पाहिजे असा ह्यासाठी आम्ही मोर्चेसाठी आलोय. चांगली 40-45 गाडी घेऊन चांगले 400-500 लोक आम्ही इथं आलेलो आहे. मावशी, काय सांगाल, शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावातून जातो, किती एकर जमीन जाते तुमची? बोला, सांगितलं ना, 5.5 एकर जमीन जाती. काय नुकसान होत आहे तुमचं? आमचं सर्व शेती जाती, सगळं आम्हाला घरं जातात. आम्हाला राहायला घरं सुद्धा नाहीत. मग त्या रस्त्यावरली आमची जी घरं आहेत तीच घरं सुद्धा आमची जातात. आम्ही काय करायचं, मग कुठे जायचं आम्ही? खायचं काय? मुलाबाळांना शिक्षण कसं शिकवायचं? ह्यासाठी आम्हाला शक्तीपीठ महामार्ग आमचा हा रद्द झाला पाहिजे. आज मोर्चा काढताय, मोठ्या संख्येने महिला आलात, काय सांगाल, काय नुकसान होणार आहे तुमचं शक्तीपीठ महामार्ग जर तुमच्या शेतातून गेला तर? आम्ही बोरोडे गावातून आलो आहे. बोरोडे गावातील 550 एकर जमीन जाणार आहे. त्यातून आमची घरं, शेती सगळं उद्ध्वस्त होणार आहे. आम्ही जाणार कुठं? पैसे काय 2 दिवसाचं देणार सरकार, तिथून पुढं आणि खायचं काय, राहायचं कुठं, जायचं कुठं, ही आमची अपेक्षा आहे. आमच्या गावातून शक्तीपीठ नको आहे आम्हाला. शक्तीपीठ महामार्गामध्ये देवस्थानं जी मंदिरं आहेत ती जोडली जाणार असं सरकार सांगतंय, तुमचं काय मत आहे? अहो, देवस्थानं जोडून ती काय करणार आहेत? शेतकऱ्याला डबऱ्यात घालून जर ती देवस्थानं सोडणार असते, त्या देवस्थानाचा उपयोग काय आहे? शेतकरी जर राबला तर तुम्ही वरती हे करणार आहे. देव असा म्हणत नाही की तुम्ही शक्तीपीठ महामार्ग तयार करा आणि तुम्ही तिथपर्यंत जावा. तसं नको आहे आम्हाला. आमच्या गावची 550 एकर जमीन जाते, कितीतरी लोकांना बर्बाद होतात. त्यांची घरे दारे, आमचे तर घर आणि शेती दोन्ही जाते. आम्ही खाणार काय, जाणार कुठे? आम्हाला पर्याय म्हणजे हेच नाही आहे. म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आमचं बोरोडे आमचं गाव, आम्हाला हे नको आहे. आम्ही आता कुठं वनवासी होऊन जाणार आहे? आम्हाला हे नकोच आहे. आज मोर्चाला आलाय, खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिला गावातल्या आल्या. गावात आल्या सगळ्या मोठ्या संख्येने. किती एकर शेती जाते तुमची? आमची 2 एकर जाते. 2 एकर मध्ये काय काय पिकवताय आणि त्याच्यावरती सगळं घर चालतंय? सगळं घर त्याच्यावर, आमचं कोण नोकरीला नाही आहे. कोणी नोकरी करत नाही, सगळं शेतीवरती. शेतीवर सगळं आहे आम्हाला. त्याच्यावर मी पोट भरून खाणार. शक्तीपीठ महामार्ग झाला तर त्याचे पैसे पण सरकार देणार म्हणताय. पैसे नको आहे ते. पैसे काय करणार आम्ही तिकडे? आम्हाला पैसेच नको आहे. आम्हाला काय करायचं ते? चांगला मोबदला देतो म्हणून नको आम्हाला मोबदला. आमची भाकरी आम्हाला राहून दे. आम्हाला पैसे नको सरकाराकडून, नको आम्हाला. शेती किती जाते? शेती जाते 5 एकर. मग आता आम्ही काय करा? त्याच्यावर आमची पोट काय करायचं सांगा? आम्हाला ते पैसे नको आणि ते महामार्ग हे सगळ्या बंद करावं. आमची एवढीच इच्छा आहे शेतकऱ्यांची, बाकी काय नाही. संसार जातो. आपण पाहतोय कोल्हापुरातील या सगळ्या गावकरी महिला आहेत ज्या शक्तीपीठ महामार्गाला आज विरोध करतायत. मोठ्या संख्येने कोल्हापुरातील ग्रामस्थ आहेत जे शक्तीपीठ महामार्गा विरोधात या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्या शेतीवरतीच पूर्ण उदरनिर्वाह चालतो. घरदार देखील ज्यांचं या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते, त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या की हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला काहीही केला नको आहे.
आणि तशा पद्धतीने त्यांनी सरकारकडे मागणी केलेली. याबरोबरच लेटेस्ट आमच्या लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.